हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? खूप दिवसांनी कुकिंगचा व्हिडिओ अपलोड करत आहे. आज आमच्या घरी गोड म्हणून शेवयाची खीर बनवण्याचा प्लॅन झाला. चला तर मग बघूया. खीरसाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी शेवया, साखर, नंतर काजू बदामचे तुकडे, मनुका, वेलची पूड, पिस्त्याचे तुकडे, केसर. केसर दुधात भिजवून ठेवले म्हणजे तो थोडासा कलर देईल. आणि 1 लिटर दूध. इथे मी फुल फॅट दूध यूज करते आहे. चला तर मग आता गॅसवर मी कढई ठेवली. त्यानंतर 1 चमचा मी गाईचे तूप ॲड केले. तूप चांगले वितळले की त्यात शेवया घाला. शेवया चांगल्या परतून घ्या. पण एक काळजी घ्या की त्या जळणार नाहीत. मंद आचेवर त्या चांगल्या परतून घ्या. परतून झाल्या की त्यामध्ये काजू, बदाम, मनुका हे जे बारीक याचे तुकडे केलेले आहेत हे ॲड करा. यांनाही चांगलं मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर त्यात जे 1 लिटर दूध आहे ना ते ॲड करा. पण एक लक्षात ठेवा की ते पूर्ण दूध ॲड न करता त्यातलं थोडंसं 1 वाटी दूध तुम्ही बाजूला काढून ठेवा. चमच्याने हे सर्व एकत्र करून घ्या. मंद आचेवर ते मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या. त्यानंतर 1 उकळी आल्यावर त्यात तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर ॲड करा. मी 1 वाटी साखर घेतली आहे, पण मी एवढी पूर्ण नाही टाकणार आहे. कोणाला जास्त गोड आवडतं तर कोणाला नाही, म्हणून मी मीडियम गोड बनवत आहे. बघा, त्यानंतर हे चांगलं एकत्र करून झाल्यावर साखर विरघळली की त्यामध्ये मी केसरचं दूध ॲड करेल. त्यानंतर मी त्यात पिस्त्याचे तुकडेसुद्धा ॲड करते आहे. मग मी त्यात वेलची पूडसुद्धा ॲड केली. जर तुमच्याकडे कोजागिरीचा मसाला असेल, आपण कोजागिरीच्या वेळेस जे दूध बनवतो तेव्हा एव्हरेस्टचा मसाला येतो. त्यात सर्व एक मिश्रण असतं, सर्व ड्रायफ्रूट्स असतात, वेलची पूड असते, ते तुम्ही ॲड करू शकतात. चला तर आपली शेवया खीर रेडी झाली आहे. 1 उकळी आल्यावर मी गॅस बंद करेल. ज्याला गरम खायची आहे मी त्यांना गरम सर्व करेल आणि ज्यांना थंड खीर खायची आहे त्यांना मी 2 ते 3 तासानंतर थंड खीर सर्व करेल. जे मी वाटीभर दूध काढले मी त्यात ॲड करून ती खीर मी सर्व करेल. मग कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.